रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तोहा विठ्ठल बरिवा बरवा तोहा विठ्ठल बरिवा सुख झाले वो साधनी तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवान बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरिवा सुखाचे आधार देवीवर 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा आणि तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा राम कृष्ण
राम हरे राम हरे राम हरे राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी धन तुमचे धन धन ते मज मूर्ति के समान 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 कंठी मिलवा तुलसी कंठी मिलवा तुलसी कंठी मिलवा तुलसी कंठी मिलवा तुलसी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी व्रत कराय ये तुमचे विधन ये तुमचे विधन तुमचे विधन ये तुमचे विधन मजमृति के समान मजमृति के समान मजमृति के समान के समान मजमृति के समान मनवार के दास मनवारी दास मनवारी दास मनवारी दास कामने मदहियास कामने मदहियास मदहियास कामने मदहियास मदहियास कामने मदहियास मनवारी के दास मनवारी हरे मनवारी के दास मनवारी के दास कामने कामने मदहियास कामने मदहियास कामने मदहियास कामने मदहियास धन मजमृति के समान थे मजमृति के समान के समान मजमृति के समान के समान कुमार कुमार आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने
मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी रविठ्ठल तुमचे विठ्ठल मना विठ्ठल विठ्ठल मुके मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुझे आम्ही तेने सुखी 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 मना विठ्ठल 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 मुखी विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रविठ्ठल तुमचे रविठ्ठल विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रविठ्ठल तुमचे रविठ्ठल येते मृतिके समान हे मदमरती के कमान तुमचे रविठ्ठल तुमचे विठ्ठल विठ्ठल मदमरती के कामना
मृती के समान 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 ये तो मोती के समान, ये तो मोती के समान, तुम तेरे तुम तेरे काय म्हणतात महाराज प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता चिंतनाला निवडलेला अभंग संत सम्राट संत शिरोमणी विश्ववंदनीय श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा असा हा उत्कृष्ट प्रकारचा अभंग आहे। अभंगाचं चिंतन मला माझ्या अल्पशा बुद्धीनं आपल्यासारख्या श्रोत्यासमोर जे काही बोलता येईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माऊली ज्ञानोबारायाच्या कृपेनं ते मी बोलण्याचा नक्की प्रयत्न करील। तुम्हाला एकच विनंती करील, एकदाच करील, तुम्ही म्हणता कोणती बाबा, काय नाही, फक्त 1.5 तास विठ्ठल म्हटल्यानंतर तुम्ही सर्व पुरुष श्रोते मंडळीनं हातानं टाळी वाजून म्हणा राम राम टाळी वाजवा
माझी काय विनंती आहे तुम्हाला महाराजांना प्रमाणातून सांगितलं. फक्त हातानं टाळी आणि परमात्म्याचं नाम चिंतन फक्त 1.5 तास. तुम्हाला सगळ्याला विनंती, विठ्ठल म्हटल्यानंतर ह्यो कुंकड गेला ह्यो कुंकड गेला असं करू नका. काय काय माणसं बळत इटा आला कोणाचा आला कोणा ठावी. कीर्तनात बसलं की सर्वांनी असं फ्रेश मनानं आनंदी मनानं विठ्ठल विठ्ठल नाम जप करा आणि हातानं टाळी वाजवा एवढीच विनंती. विठ्ठला आजचा अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि हा अभंग एका विशिष्ट प्रसंगातला अभंग आहे. कारण आज ज्यांच्या जयंतीनं सगळा महाराष्ट्र नाही सगळं जग नाहून निघालंय. कोण? महाराष्ट्राचे नवे नवे सगळ्या विश्वाचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान. एक लक्षात ठेवा, असे माणसं पुन्हा पुन्हा जन्मत नाहीत बरं का. आता बरेच जण म्हणतात राजे पुन्हा या. कशाला राजे कशाला या? हो, अरे राजे झाले बहु, खूप झाले, अजूनही होतील. पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा हा युगाने युगातून एखादाच येत असतो. हे लक्षात ठेवा. झाले बहु, होतील बहु, परंतु या समाहा याच्या एवढा आता कोणी होणे नाही. आता फक्त गेले दिगंबर गेले ते राहिल्या त्या कीर्ती जगामा. म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे की नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जमणार नाही. किंबहुना त्यांनी स्थापित केलेला आदर्श आपण काही अंशी तरी अंमलात आणायचा प्रयत्न करूया सगळे. आता चांगलंय, नाही तर काही ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुकात बरेच जण पिलेली. अवघड आहे. माझं एक मत आहे, एक लक्षात ठेवा. अरे ज्या महान राजाची आपण जयंती करतो त्यांची मिरवणूक काढायची, गावात आनंद उत्सव साजरा करायचा, आणि त्याच्यात बी काही जण लागलेली. माझी विनंती आहे तुम्हाला, हो, एकतर आयुष्यभर दारू पिऊच नका, आणि तुम्हाला प्यायचीच जर असली तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पायाला लागून, की अरे शिव छत्रपतीच्या जयंतीत तुम्ही मिरवणुकीत पण येऊ नका. असा आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायानं हा छत्रपतीला लिहिलेला अभंग आहे. याचं कारण असं आहे, थोडं भजन करा. विठाला छत्रपतीच्या कानावर तुकोबारायाची कीर्ती बऱ्याच दिवसांनी आलती. एक लक्षात ठेवा, बरेच कीर्तन पण महाराजांना अटेंड केलेली बरं का तुकोबारायाची. बघा आता कोणते पुढारी येते तो कीर्तनाला आवडीनं. हा, कुठला बी असू द्या, कोण्या पक्षाच्या असू द्या, आपल्याला त्याचं घेणं नाही. कुठं कीर्तनात भजनात कुठं दिसते. पण छत्रपती शिवरायानं तुकोबारायाचं कीर्तन जेव्हा जेव्हा वेळ मिळाल त्यावेळेस महाराजानं जाऊन श्रोता होऊन एका जागेवर बसून शांत चित्तानं श्रवण केलेले. ही त्यांची तुकोबारायावरली निष्ठा.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला असं कळालं की महाराजाच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक आहे. नाजूक आहे म्हणण्यापेक्षा डेंजरच आहे ना. आणि महाराज म्हणलं की त्याची परिस्थिती माझं तरी मत डेंजर थोडी नाजूकच असावा. तुम्ही म्हणता बापरे तुम्ही तर उलट बोलायले. वस्तुस्थिती सांगायलो तुम्हाला. उलट साधूची गरिबी हे त्याच अरे साधूची गरिबी हे साधूच्या जीवनातलं महत्वाचं भूषण आहे. एक लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळी येतात जवळी येतात जवळी आ जाऊ हे भिके हे जाऊ हे आ जाऊ पुढची भिके जाऊ पुढची भिके घरी घर राखीते ओ चोराची भीती कोणला घरोघर चोराची भीती कोणला ज्याच्याकडे पैसा आहे त्याला. आणि ज्याच्या घरी अन्न नाम फाक्यान वस्त्र नाम चिंध्या हे माणसं घर उघडे ठेवून जरी झोपले तर कोणी येत. तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरू धाके. चोराला हे वाटत धाके म्हणजे चोराला भीती वाटते. जाऊ पुढे भिके आमच्या घरी कुत्री घर राखीती नांदणूक आईशी सांगा नांदणूक आईशी सांगा. कल्पना करा काय जीवन आहे. त्यांना म्हणायचं श्रीमंत जगद्गुरु तुकोबा राय. एक लक्षात ठेवा. मी पुढे पुढे बोलन.
त्या तुकोबारायाची परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजाच्या कानावर आली. महाराजाला वाटलं, अरे आपल्या या देहू परिसरात, आपल्या भागात एक मोठा सत्पुरुष राहतोय, एक मोठा साधू राहतोय, आणि असं कळाल्यानंतर आपण काहीतरी त्यांना मदत केली. हा स्वाभाविक धर्म आहे राजाचा, लक्षात ठेवा. मोठाल्या माणसाचं हे काम आहे. ज्याच्याकडे गडगंज पैसा आहे, खूप श्रीमंती आहे, अरे त्यांनी अशा साधूला मदत करणंच केलीच पाहिजे. म्हणून छत्रपती शिवरायांनी तुकोबारायाच्या घरी नजराणा पाठविला, फार मोठं धन पाठवलं. सगळे सरदार आले घर पुसत घर पुसत. ते त्यांचं घर पाहिलं तर तसं विचारलं देहूतल्या लोकांना, तुकोबारायाचं घर हेच का? आले, आम्ही छत्रपतीकडून आलो. तुकोबाराय म्हणले, या या. आणि महाराजाला पत्र दिलं, महाराज माझ्या राजकीय धावपळीमुळं मी आपल्याला भेटू शकत नाही, पण कृपा करून मी जे काही तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी मदत दिली याचा स्वीकार करा. तुकोबारायानं त्यांना बसायला बसविलं, पाणी गिनी पाजलं आणि म्हणले, हे बघा, वा वा वा, शिव तुझे नाम ठेविले पवित्र. शिवाजी महाराजाचं शिव हे नाव पवित्र नाव आहे. नावासारखं वागलं पाहिजे बरं माणसानं, नाही तर बरेच तुकाराम देशी हाणूनच बाहेर निघालेले पाहलो आजकाल आम्ही. आलं का लक्षात? शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तुका म्हणे राया मुला असावे कल्याण. खूप आशीर्वाद दिले. आणि त्या नौकरांना सरदारांनी सांगितलं, सेवकांनी सांगितलं, महाराज तुम्हाला छत्रपतीनं काही नजराना पाठवलं. तुकोबाराय म्हणली, भल्या माणसा हो, तुमच्या राजानं मला नजराना पाठविला. अरे काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, मद विठ्ठलाची हवा, 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 विठ्ठलाची हवा. अरे काय दिलं तुमच्या राजाने हे? काय दिला ठेवा मज किंवा आम्हा विठ्ठलची हवा. तुम्ही कळले ती उदार, राजा तू उदार आहेस, पण माझ्या दृष्टीनं धन आणि गारबुट ही सारखीच. अनिक पाषाण खडे, अनिक पाषाण खडे, अनिक मृतिके समान, अनिक पाषाण, अनिक पाषाण घडतैसे, मृतिके समान, मानिक पाषाण घडतैसे. आम्हा म्हणजे त्यांनाच बर का,
आता आम्ही कोणीच बसत नाहीत रे पोट भरे, कोणीच बसत नाही. चला मी तर उलट असं म्हणेन, वारकरी संप्रदायाला जर थोडं खाली आणायचं काम करीत असतील ते मोठाल्या दक्षिणावाली महाराज, तुमचं काय मत असेल तर असेल तुम्ही बघा. कारण आज वारकरी संप्रदाय जो जोपासलाय तो व्यापाऱ्यावर नाही, पैशावाल्या लोकांवर नाही बालासाहेब. वारकरी संप्रदाय जो जोपासलाय तो महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेनं, शेतकऱ्यानं जोपासलाय. लक्षात ठेवा ही आजची परिस्थिती. आणि बघा तुम्ही, वारकरी संप्रदायात जर सर्वे केला तर वारकरी संप्रदाय ग्रामीण भागातच आहे अख्ख्या महाराष्ट्रात. बाकीचे संप्रदाय आता वाढलेलीच आहेत ना, कुठं बाबा दीदी दीदी ते तर आता चालूच आहे, त्याला काय इलाज आहे. पण वारकरी संप्रदायाचं जे मूळ आहे हे ग्रामीण भागात आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, माझं तरी एक स्पष्ट मत आहे. मी टीका नाही करायला बरं का, कुणावर टीका करण्याचं मला काही कारण नाही. काहून करावं मी, जिचा नवरा तिला पसंत असल्या शेजारणीची कुतकुत काय कामाची. हा पेतूच तुला मारी तुझा तिची तिला पसंत आहे ना. तुम्हाला 50चे काय लाखाचे पटले तर मला काय घेणं. विठाला वैराग्याची व्याख्या करताना ज्ञानोबा अशी करतात, अरे जो काहीच नाही त्यानं वैराग्याच्या गप्पा हाणल्यावर काय विशेष आहे. एक जणाला मी विचारलं तुमचं वय किती, म्हणलं आता माझं वय 42 वर्ष झाले. म्हणलं सासरवाडी कुठली, म्हणला मी लग्नच नाही केलं, करण्याची माझी इच्छाच नाही म्हणला. वा वा. गावात एक जणाला विचारलं यांचं वय 42, ते लग्नच नाही करायचं म्हणते. ते एक जण म्हणला महाराज काय सांगा, कुठलंच पाहुणे आले नाही. मग काय इलाज, याला वैराग्य म्हणत नाही. सगळं अनुकूल आहे. यहलोकीचे का परलोकीचे, बघा ज्ञानोबराची वैराग्याची व्याख्या. सगळं अनुकूल आहे सगळं, तरी पण यहलोकीचे का परलोकीचे, भोग पायक झालिया साचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. तरी भोगावं वाटत नाही. आपल्याला काही प्राप्तच नाही तर आपण वैराग्याच्या गप्पा कशाला हाणायच्या. एकदा मी एक कीर्तनातून असा रस्त्याने चाललो, गर्दा होता. एक जण दर्शन घेतलं, 100ची नोट काढली, मला देऊ लागला. हट, मला कशाला पैसे द्यायला, हट हट हट. मी असं निघालो आणि पुढे गेले ते आला, म्हणला महाराज घ्या माझ दक्षिणा. मी माय तुझ्या हाताने नाही घेत, माझ्या खिशात घाल. आलं का तुमच्या लक्षात. एक लक्षात ठेवा, वैराग्याची व्याख्या करताना माऊलीने अशी केली, सगळं अनुकूल आहे. इहलोकीचे का परलोकीचे, भोग पायिक झाली असाचे, तरी भोगावे हे न रुचे मना माझी. अरे त्यांचं नाव आहे तुकोबा राय. तुकिता तुलनेशीन ब्रह्म तुकाशी आले, आणि म्हणून रामेश्वरे महाराजाला पत्र लिहिलं तुकोबारायानं, महाराज काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. हे छत्रपती, मला जर द्यायचं असलं आणि मला जर तुम्हाला सुखी करायचं असलं तर एक सांगतो तुम्हाला,
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी चिंतामणी पाय विठोबाचे चिंतामणी पाय विठोबाचे आम्ही गाय जगती गाय चिंतामणी पाय विठोबाचे चिंतामणी पाय विठोबाचे आम्हाला द्यायचं का मग महाराज ते द्या आम्हाला आम्हा देणे धरा सांगतो ते कानी चिंतामणी पाय विठोबाचे तेने माझ्या चित्ता होय समाधान न लगे मिष्टान्न विलास सोने याला म्हणायचं तुकाराम आणि त्या तुकोबरायानं छत्रपतीला पत्र लिहिताना लिहिलं महाराज तुमची इच्छा आहे ना मला सुखी करायचं मी सुखी व्हावं ही तुमची मनोमन इच्छा आहे ना मग मला सुखी करायचं असलं तर तुम्ही ते करा काय करा अभंगाच्या पहिल्या आम्ही जेणे सुखी आम्ही जेणे सुखी आम्ही जेणे सुखी आम्ही जेणे सुखी आम्ही जेणे आम्ही जेणे सुखी आम्ही जेणे सुखी आम्ही जेणे सुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी हेर तुमचं दुःख झाला हेर तुमचं दुःख झाला मला विठ्ठल विठ्ठल मुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी छत्रपतीला पत्र लिहिलं महाराज तुम्हाला मी सुखी हो वाटतो ना मला सुखी करण्यासाठी तुम्ही एवढा नजराना पाठविला महाराज ते माझा सुखी होण्याचा मार्ग नाही उलट तुम्हाला वाटतं ना मी तुकोबाला खुश करायचं तर मग मी त्यानं सुखी आम्ही तेने सुखी काय करा तुम्ही मना विठ्ठल विठ्ठल मुखी बघा काय संत जीवन आहे एक लक्षात ठेवा संतांच्या जीवनाचा जर विचार केला तर सामान्य माणसाची काय माझी आपली बुद्धी तिथपर्यंत जात नाही बघा जगात बरेच माणसाचे टप्पे आहेत काही माणसं दुसऱ्याच्या दुःखात हे सुखी होणार बरेच जण एक जण सांगू लागला एक जणाला अरे मला माझ्या बैलाचा पाय मोडा रे आता काय म्हणला 60-70 हजाराचा जोडी आता अडचणच आली यानं त्याच्या तोंडापुरतं म्हणला नाही नाही बेकारच झालं म्हणला हो ना नवीन जोड घेतला होता जरासा पुढे गेला म्हणला बरं झालं हे माझ्यासारखं अरे बापरे काही माणसं दुसऱ्याच्या दुःखात सुखी दुसऱ्याचं दुःख झालं की सांगे बघा बघा लय तर करीत होता कसा आला वाटावर बघा दुसऱ्याच्या दुःखात सुखी मानणाऱ्या बहुसंख्य समाज तुकोबाराय ज्ञानोबाराय साधू संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर ते जगाच्या दुःखानं ते दुःखी होते बुडते हे जन न देखावे डोळाने येतो कळवळा म्हणून एक लक्षात ठेवा पोटातलं अरे दुःख पोटातलं लेकराचं येतं का मायच्या रे आणि पथ्य कोण पाळी ती माय पोटातलं येतं लेकराच्या आणि पथ्य पाळी ती आई अरे दुःख होतं आपल्याला आणि अंतकरण तुटत साधू संतांचं म्हणून तुकोबाराय म्हणतात शिवाजी महाराजाला महाराज
मला तुमचं हे बाकी धनानं मी सुखी होणार नाही. तुम्हाला जर मला सुखी करायचं असलं तर तुम्ही काय करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल. हे का शिवाजी महाराजांना सांगितलं का? तुम्हाला बी सगळ्याला सांगितलं ना रे. तुम्हाला तर पाया पडून सांगितलंय, लागून या पाया विनवी. तुम्ही काय करा, कीर्तनात बसला ना, कर टाळी बोला आणि काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठाला. अरे या भजनाच्या साधनावर, नामस्कीर्तनाच्या बळावर तुकोबारायानं त्रिलोक्यात नामाचा महिमा गायला. कशानं? हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग गळी काळाचा. सामान्य शक्ती ही. म्हणून तुका भासला मानवी वेशधारी, परितो लीला विग्रही निर्विकारी. पुन्हा सोय व्यापकू सर्व जीवा, आणि तुका तोच हा प्रब्रह्म ठेवा विठाला. म्हणून महाराजांनी छत्रपतीला सांगितलं की महाराज, आम्हाला सुखी करायचं असलं तर आम्ही त्यानं सुखी होतो. काय करा मग तुम्ही? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि हे तुम्ही धन मला जे पाठविलं ना हे नजरांना, येर तुमचे वित्त म्हणजे पैसा, येर तुमचे वित्त धन, ते मज मृतिके. बघा वैराग्याची व्याख्या, नुसतं वैराग्य बोलून येत नाही महाराज. वैराग्याची व्याख्या करताना ज्ञानोबारायानं अशी केली, मला वाटतं ह्या तुकोबारायाच्या अभंगाकडे पाहूनच केली असावं. काव मेलिया अण्णा, पंचपक्वान्नाचं जेवण झालं, गुलाबजांबू जिलबी ह्या सगळे पदार्थ, आणि 7व्या पट्टीत तबला लागूस तर खाल्लं. खाण्याचा बी आचपीत असावं. आणि मग खाल्लं की अर्ध्या तास पाऊण तासाला लागलं कस तरी व्हायला. खाल्लं तसंच भडा 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 उलट. बघा, ज्या माणसानं इतकं अन्न खाल्लं, ते उलटलेलं अन्न पाहिल्यानंतर तेच माणूस डोळे झाकून घेतो, नाकाला पदर लागला. त्याच्याकडे बघू पण वाटत. काव मेलिया अण्णा, लाल घोटी जेवी रसना. रसना म्हणजे जीभ, लाल घोटीत नाही. का अंगण सुये आलिंगना प्रेताजिया. कितीही नाही तर ना माणूस मरू द्या, केवढाही लोकप्रिय असू द्या, पण ते मेल्यानंतर त्याला जाऊन अशी कडकडून मिठी मारा वाटते का आता तुम्ही चालला, आमचं कसं होईल. का अंगण सुये आलिंगना प्रेताची आहे, शक्य नाही. अजून याच्या पुढं एक जणाला उशी पाहिजे होती, उशी. एक जणाला मोठा अजगर दाखवलं, मला करणं त्याची उशी. अजगराची उशी करणं शक्य आहे का माणूस? का जळत घरान अजगरान करे करवे उशी जेवी अशी कोवी. आठवती कर पण अजगराची उशी माणूस करणं शक्य नाही. तर जो त्या न्यायानं आहा कटकटा हे ओखटे, सगळं असं मनातून सगळ्या विषयाचा किसळ आली पाहिजे. आणि त्याचं नाव आहे वैराग्य. यह लोकीचे का परलोकीचे, भोग पायिक झाली असाचे, परी भोगावे हे न रुचे. मना माझी नंबर 1 च वैराग्य विठाला. महाराज बोलण्यापुरतं म्हणले का, येर तुमचे वित्त धन ते मृतिके समान.
त्यांची अनुभूती होती, हा त्यांचा अनुभव होता. त्यांच्या आचरणातली पहिली गोष्ट ही होती. म्हणून महाराजांना दुसऱ्या चरणात पत्र तुमचे विकधना तुमचे विकधना तुमचे विकधना तुमचे विकधना मूर्ति के तमा मूर्ति के तमा तुमचे विकधना तुमचे विकधना मूर्ति के समान मूर्ति के समान जाऊ दे ए बाळा, पुन्हा बर का जाय, जाऊ दे ए जाय बाळा जाय, अरे जाऊ दे ए त्यांना गिल जात असं कोण ए बाळा उठाला बघा लहानपणचं एक वय असतं बाळासाहेब. आम्ही ती बस मोटर आली, नवीनच गावाला एसटी चालू झाली आणि एसटी आली मग आम्ही असत असन सगळेच एसटी पाहाला आणि एक दिवस कोणतरी हाणला, दगड फुटला, काच नाव आलं माझं. वस्तुस्थिती सगळा काच फुटला पुढला. एसटी आमच्या इथं थांबली, पण लेकराला कोण काय करते, गावाची एकी असल्यामुळे त्यावेळेस थोडं बसलो. एक वय असत. विठाला दुसऱ्या चरणात महाराजांना सांगितलं, तुम्ही दिलेला जो धन आहे, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, मला ते माती सारखे, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. अशी साम्य जशी यायला पाहिजे बघा. उगच नाही, अर्जुना समत्व चित्ताचे असं समत्व यायला पाहिजे. अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे, जे मन आणि बुद्धीचे ऐक्यात, असं समत्व असं. महाराज म्हणले मला सोनं आणि माती याच्यात काही फरक नाही, म्हणून येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. तुमच्या राजाला म्हणावं, तुमच्या राजाला माझा निरोप सांगा, मला मनातून सुखी करण्याची इच्छा आहे ना छत्रपती शिवरायाची. माझं एकच त्यांना विनंती की तुम्ही कंठी काय घाला, तुळशीची माळ, अभंगाच्या कंठी मिरवा तुळसी तुळसी, कंठी मिरवा तुळसी तुळसी, कंठी मिरवा 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 तुळसी, कंठी मिरवा
मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी कंठी रेखा धन धन येरा तुमचे विदधन व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी येरा तुमचे विदधन येरा तुमचे विदधन अजून मला सुखी करायचं ना महाराज म्हणले मग एक करा सगळ्या समाजाला शिवाजी महाराजालाच नाही जेवढे जेवढा आपण स्वतःला म्हणतो ना गर्व से कहो हम हिंदू है सगळ्या धर्मातल्या लोकांना महाराज सांगायले तुम्हाला मला सुखी करायचं ना मग काय करा कंठी मिरवा तुळसी गळ्यात तुळशीची माळ घाल बघा तुम्ही समाजाचं जर परिवर्तन करायचं असलं तर आज वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ या विश्वात कोणता नाही त्याला काय तुम्हाला काहीच करायचं काम नाही गळ्यात तुळशीची माळ आणि 15 दिवसाची एकादशी हे अवघड आहे का जास्तीत जास्त तुम्ही 2 वर करा असा महाराजांचा 2 व्रत करा असा महाराजांचा का अभंग एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख हरिहरा नाही बोट भरवाती कोण त्याची गती होईल नेनो अरे आपल्या फक्त 2 व्रत आहेत तुकोबारायाने सांगितलेले किमान सोमवार नाही जरी जमला तर 15 दिवसाची एकादशी प्रत्येकानं करणं ही काळाची गरज आहे आलं लक्षात म्हणून गळ्यात काय नाही सगळ्याच्या गळ्यात काय सगळ्याला काय अलंकार भेटणं शक्य नाही नसू द्या हा सगळ्यात मोठा अलंकार आहे म्हणून कंठी मिरवा तुळसी कंठात माणसं काय माणसं बारीक माळ घालते त्याला लईच बारीक झाली मला महाराज जरा माळ ठोकर असली की लाजच वाटत ती माळीची अरे माळ अशी चांगली असू द्या मोठी गळ्यात कंठी मिरवा तुळसी आणि 15 दिवसाची एकादशी तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला लिहून देतो कशावर बी अजून तुम्हाला काही करायची गरज नाही एक लक्षात ठेवा दारू पिऊ नका अन्य व्यसन कोणतेही धरू नका फक्त जमलं तर गावातल्या भजनाला जा जवळपास कुठेतरी सप्ताह असला तर कीर्तनाला जा 15 दिवसाची एक एकादशी करा आणि तुळशीची माळ गळ्यात असू दे आता तुम्हाला जमलंच वाचता येत असेल तर सकाळी हरिपाठ घ्या हरिपाठ जरी नाही जमला तर तुळशीला पाणी घाला भावे तुळशी दळ पाणी आणि म्हणावे फार अरे आपल्याला परमार्थ हे हो उगच महादेव गार पडली काय इतकं पाणी घातलं माग त्या महादेवाच निघालं गार पडले महादेव आणि बेलाचे ढिगचे ढिग आणि घरचे महादेव बिगर नेहरीचे वावरायला ही आमच्या गावातली परिस्थिती मला इकडं माहित नाही उठाला असं काय करायची गरज नाही महाराज म्हणले अरे काय नाही कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी इतकंच काम जर झालं तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणतात
कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराज ठीक आहे, आम्ही एकादशी करू, तुळशी गळ्यात घालू. अजून आमच्या जीवनाला काय आवश्यक आहे? महाराज म्हणले स्वतःला तुम्ही काय समजतात ते समजा, पण जीवनात तुम्ही स्वतःला कशालाही लाजा, पण हरिभक्त म्हणणार कोणी म्हणत असलं तर मग लाजू नका. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा फायदा कोणता आहे तर म्हणवा हरीचे दास, किंवा तुमचे दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मदत. ही वाटचाल पाहिजे आपली. काही म्हणू नका, कुणाचे कार्यकर्ते म्हणू नका, भाजपचे म्हणू नका, शिवसेनेचे म्हणू नका, राष्ट्रवादीचे म्हणू नका, व कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता म्हणू नका, पण स्वतःला हरिदास म्हणा. म्हणवा हरीचे दास. हरीचे दास मन गीता हरीचे दास मन गीता हरीचे दास मन गीता हरीचे दास हरीचे दास तुका म्हणे मदह्यात 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 तुका म्हणे अखिल समाजाकडून आणि छत्रपती शिवाजी महाराजाकडून तुकोबारायाने काहीच अपेक्षा केली नाही. एकच म्हणले म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. बाकी मला धन हे ते काही जरी दिलं तर येर तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान विठोबा रकुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल 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 गोपाल. हरिदास व्हायला खर्च तरी काय हो? बघा ना तुम्ही. आणि आज सब थोडं माझं रॉंग बोलल्यासारखं होईल. आज वारकरी संप्रदायाचं वाढानं मारा इतका जे
भरभरा आता दिसायला ना आपल्याला, याच कारण आहे आता पैसा जास्त भेटायला. पहिले वाघुऱ्याचे जिजा नागोराव स्वामी, बाबासाहेब इतकर केवढाले लोक हे, काय होतं त्यांना? काही नव्हतं. ठीक आहे, आज पैसा लागतोही, आम्ही त्याला विरोध नाही, हा, पण संप्रदायातल्या किमान जबाबदार माणसानं तरी आज भानावर राहिलं पाहिजे. समाज भानावरच, आलं का लक्षात? म्हणून समाजाला जर वारकरी संप्रदाय तुम्हाला आकर्षित करायचं असेल तर अगोदर आपल्याला ते अंगात बांधून घ्यावा लागेल, तरच समाजावर प्रभाव पडत. म्हणून तुकोबाराय म्हणतात सगळ्याला की अरे काही नका करू तुम्ही माझ्या करता, फक्त स्वतःला हरिदास म्हणा. काय म्हणा? कुणाचे दास म्हणू नका, स्वतःला काय म्हणा? म्हणवा हरीचे दास. मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, तुका म्हणे मजही असं, आणि हे सोडून मला काही जरी दिलं तर येर तुमचे विष्टधन, ते मज मृतिके समान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज